नमस्कार, मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये समोर ही जी पॅन्ट किंवा सुरवार म्हणता येईल ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही लहान बाळासाठी विणलेली आहे। ही सर्वसाधारणपणे 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षाच्या बाळाला ही व्यवस्थित येईल। हे पहा, ही पुढची बाजू आहे, ही पाठीमागची बाजू आहे। ती विणायला सोपा प्रकार आहे हा। नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे। ही विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 85 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। ही जी पॅन्ट आहे ती इथपर्यंत अखंड आहे आणि नंतर हे 2 पाय वेगवेगळे विणलेले आहेत। अगदी कमी वेळात ही विणून होते। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 9 नंबरच्या म्हणजे 3.75 mm च्या सुया आहेत। 4 प्लायचा धागा आहे। सुईवर 100 टाके घातलेले आहेत आणि या 100 टाक्यांवर 10 ओळी सुलट विणून घेतलेल्या आहेत। 10 ओळी सुलट घालून झाल्यानंतर पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे। ही सुलट बाजूच आहे, तर पहिले 5 टाके सुलट विणायचे। 5 टाके सुलट विणल्यानंतर आत धागा घ्यायचा, 2 चा 1 करायचा, पुढचे 8 टाके सुलट, 7 8 8 टाके झाल्यानंतर पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 चा 1, पुन्हा 8 टाके सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, 2 चा 1, पुन्हा 8 टाके सुलट। याप्रमाणे शेवटचे 5 टाके उरेपर्यंत विणायचं आहे। आत धागा घ्यायचा, 2 चा 1, 8 टाके झाले, शेवटी 5 टाके राहिलेले आहेत। तर इथे थोडीशी ॲडजस्टमेंट अशी आहे की आत धागा घ्यायचा, इथे मात्र 2 चा 1 करायचा आणि शेवटचे 3 टाके सुलट। याप्रमाणे ही ओळ झाल्यानंतर आता आपण उलट बाजूला आहोत। बरोबर 100 टाकेच असणार आहेत। याच्यावर पुन्हा 11 ओळी सुलट विणून घ्यायच्या आहेत। पहिली ओळ याप्रमाणे असेल, जो आपण आत धागा घेतलेला आहे तो याप्रमाणे विणायचा। ही जी आठी घेतलेली आहे ती आहे त्याप्रमाणे सुलट विणायची, म्हणजे इथे होल येईल। इथून पुढे ही ओळ सोडून पुन्हा 10 ओळी सुलट विणायच्या आहेत, म्हणजे एकूण 11 ओळी होतात। तर त्या 11 ओळी आपण विणून घेऊया। इथे या 10 ओळी घालून झालेल्या आहेत। जर लोकरीचं आणि सुयांचं माप थोडंफार वेगळं असेल तर अंदाज असावा। यासाठी हे सर्वसाधारणपणे 5 सेंटीमीटर इतकं आहे। आता ही सुलट बाजूच आहे। इथून पुढच्या 10 ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत। सीटची जी पाठीमागची बाजू ती थोडीशी वेगळी असते, तर ती विणायची आहे। आता याप्रमाणे या 10 ओळी असणार आहेत। त्यातली पहिली ओळ सुलट बाजूला पहिले 58 टाके सुलट विणायचे आहेत। 57 58 टाके सुलट विणले। आता इथे वळायचं आहे, म्हणजे याप्रमाणे उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची, डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची, म्हणजे थोडक्यात हे पुढचे टाके आपण विणलेले नाहीये। वळल्यानंतर पहिल्यांदा धागा बाहेर घ्यायचा। हा जो टाका आहे तो नुसता असा उचलून घ्यायचा, पुन्हा धागा आत घ्यायचा, पुन्हा हा जो टाका आहे उजव्या सुईवरचा पहिल्यांदा तो असा नुसता घ्यायचा, धागा बाहेर, आणि यानंतर हे जे 58 टाके आहेत त्यातले 16 टाके पुन्हा सुलट विणायचे आहेत। 15 16 ही उलट बाजूची दुसरी ओळ झाली। 16 टाके विणलेले आहेत। पुन्हा वळायचं आहे। आता तिसरी ओळ सुलट बाजूला, पुन्हा धागा बाहेर घ्यायचा, हा टाका उचलून घ्यायचा, पुन्हा धागा आत घ्यायचा, हा टाका याप्रमाणे फक्त उचलून घ्यायचा, धागा बाहेर। एकूण 19 टाके सुलट विणायचे आहेत। 18 आणि 19 ही तिसरी ओळ झाली। पुन्हा याप्रमाणे वळायचं आहे। प्रत्येक वेळी वळल्यानंतर पहिल्यांदा धागा बाहेर घ्यायचा, उजव्या सुईवरचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा आत, पुन्हा हा टाका आहे असा घ्यायचा, धागा बाहेर, आणि यानंतर जे असतील ते टाके विणायचे आहेत। आता चौथी ओळ उलट बाजूला 23 टाके सुलट विणायचे। 22 23 ही चौथी ओळ झाली। पुन्हा वळायचं आहे। पाचवी ओळ 27 टाके सुलट विणायचे। 26 27 पाचवी ओळ झाली। पुन्हा वळायचं आहे। सहावी ओळ 31 टाके सुलट विणायचे।
30 आणि 31 6वी ओळ पूर्ण झाली. पुन्हा वळायचं आहे. 7वी ओळ. आता 35 टाके सुलट विणायचे आहेत. 34 आणि 35 7वी ओळ झाली. पुन्हा वळायचं आहे. 8व्या ओळीला 39 टाके विणायचे आहेत. 39 याप्रमाणे. ही 8वी ओळ झाली. पुन्हा वळायचं आहे. 9व्या ओळीला 42 टाके सुलट विणायचे. 41 आणि 42 ही 9वी ओळ झाली. पुन्हा वळायचं आहे. 10वी ओळ. आता सगळे टाके सुलट विणायचे आहेत. डाव्या सुईवर जे आहेत टाके ते सगळे सुलट विणायचे. 10वी ओळ पूर्ण झाली. तर ही पाठीमागची जी बाजू असते उंच ती ही विणून झालेली आहे. आता आपण सुलट बाजूलाच आहोत. यानंतर सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट आणि उलट बाजूची ओळ पहिला आणि शेवटचा जो टाका आहे तो सुलट, मधले सगळे उलट याप्रमाणे विणायचे आहे. उलट बाजूला फक्त पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा, मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत. तर याप्रमाणे आता पुढे विणायचं आहे. तर साधारणपणे 40 ओळी आपण याप्रमाणे विणून घेऊया. हे पहा, या 40 ओळी विणून झालेल्या आहेत. तर साधारण अंदाज असावा यासाठी खालची ही पट्टी सोडून हे 5.5 इंच इतका आहे. आता आपण सुलट बाजूलाच आहोत. याप्रमाणे आता विणायचं आहे. 50 टाके सुलट विणायचे, म्हणजे निम्मे टाके सुलट विणायचे आहेत. हे 50 टाके झाले. हे आता इथून पायाची सुरुवात आहे. हे जे टाके आहेत 50 ते काढून ठेवायचे आहेत. हे टाके असे स्टिच होल्डरवर काढून ठेवायचे. हे 50 टाके आहेत. तर हे 50 टाके आहे, त्याचं विणकाम आधी करायचं आहे. हे टाके आता इथे काढून ठेवले. आता दुसरा कलर घ्यायचा आहे. ही उलट बाजू आहे, उलट बाजूनेच दुसरा कलर जोडायचा आहे. इथून पुढे पहिला आणि शेवटचा टाका हा दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे. असा काढून घ्यायचा. इथे अशी एक गाठ घालून घ्यायची या सगळ्याची. आता 2 ओळी या पिंकने विणायच्या आहेत. उलट ओळीला प्रत्येक वेळी ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा या दुसऱ्या धाग्याच्या असा खालून घ्यायचा, म्हणजे पुढे पुढे कॅरी होत जाईल. पिंकने विणायचा आहे तर तो असा या ब्ल्यूच्या खालून घ्यायचा आहे. आणि ही ओळ उलट आहे पुढची, तर ती उलट विणायची. मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत. हे जे धागे आहेत आता आपण नवीन लोकर जोडली त्याचे सुद्धा दिसून येत यासाठी पिंक जो धागा आहे आपण विणतो तोही त्याच्या खालून घ्यायचा, म्हणजे इथे हे आपोआप लपत जातील. हे वेगळे लपवावे लागणार नाहीत. हे बघा याप्रमाणे. पहिली ओळ पिंकची उलट विणून झाली. शेवटचा टाका मात्र दोन्हीकडून सुलट विणायचा. त्यानंतर आणखीन एक ओळ विणायची, ती सुलट बाजूची, त्यामुळे ती सुलटच विणायची. 2 ओळी झाल्या. पण पुन्हा उलट बाजूला आलेलो आहोत. पिंकच्या 2 ओळी झाल्यानंतर ब्ल्यूची ही पहिली ओळ असेल, उलट बाजूला आहे अर्थात. तर 4 ओळी घालायच्या आहेत ब्ल्यूने. तर आपण 4 ओळी घालून घेऊया. अर्थात उलट बाजूची ओळ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आणि सुलट बाजूची ओळ जशी आहे पूर्ण सुलट त्याचप्रमाणे ह्या ओळी विणायच्या आहेत. त्यात काही फरक नाही आहे. तर या ब्ल्यूने एकूण 4 ओळी विणून घेऊया आपण. हे पहा, 4 ओळी ह्या ब्ल्यूने विणून झालेल्या आहेत. आता पुन्हा या पिंकने 2 ओळी विणायच्या आहेत. तर पहिला टाका आहे असा सुलट येईल. पिंकची पहिली ओळ विणताना इथे 2चा 1 करायचा आहे. पहिला टाका विणल्यानंतर हे बघा 2चा 1 केला. त्यानंतर मधले सगळे उलट येतील. ओळीच्या शेवटी पुन्हा 2चा 1 करायचा आहे. त्यानंतरचा टाका सुलट. याप्रमाणे ही पिंकची पहिली ओळ झाली. दुसरी ओळ आहे अशी येईल, म्हणजे ह्या पिंकच्या 2 ओळी होतात. त्यानंतर पुन्हा ह्या 4 ओळी ब्ल्यूने घालायच्या आहेत. यानंतरचा पॅटर्न असा असेल, 2 पिंकच्या ओळी घालायच्या आहेत. पहिली पिंकची ओळ घालताना उलट बाजूला असणार आहे ती. इथे 2चा 1 आणि इथे 2चा 1 करायचा शेवटी एजिंगच्या टाक्यापूर्वी. आणि त्यानंतरची पुन्हा ही पिंकची 1 ओळ येईल, म्हणजे एकूण 2 ओळी पिंकच्या झाल्या. त्यानंतर पुन्हा ह्या 4 ओळी घालायच्या. याप्रमाणे हा असाच पॅटर्न चालू ठेवायचा आहे. पिंक ओळी घालताना पहिल्या पिंक ओळीला 2-2 टाके कमी होत जातील आणि याप्रमाणे हे विणकाम चालू राहील. तर हाच पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे आणि सुईवर 40 टाके राहिले की थांबायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. हे पहा, सुईवर आता 40 टाके उरलेले आहेत. आता इथून पुढे 2चा 1 जो आपण इथे करतो, म्हणजेच टाके कमी करतो, ते करणं थांबवायचं आहे आणि इथून पुढे हाच पॅटर्न चालू ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा 4 ओळी ब्ल्यूच्या
पुन्हा 2 ओळी या पिंकच्या याप्रमाणे हे असंच विणकाम चालू ठेवायचं आहे। आणि ही जी पहिली पिंक लाईन आहे तिथपासून साधारणपणे 8 इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे। हाच पॅटर्न चालू ठेवायचा। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे 8 इंच इतकं झालेलं आहे हे बघा बरोबर। त्याचप्रमाणे जर तुमचं सुयांचं आणि लोकरीचं माप वेगवेगळं असेल, साधारण अंदाज असावा यासाठी 50 टाके असताना हे 10 इंच इतकं आहे आणि 40 टाक्यांवर पुढे जे विणलं आपण ते साधारण 9 इंच इतकं आहे। हे 8 इंच झाल्यानंतर आता पिंक कलर वापरायचा नाहीये। पुढची ओळ याप्रमाणे पहिला सुलट 2 चा 1 करायचा, मधले सगळे सुलट, शेवटी 2 चा 1 करायचा, शेवटचा टाका सुलट। या ओळीला 2 टाके कमी केले। इथून पुढे एकूण 11 ओळी या सुलट विणायच्या आहेत। आपण उलट बाजूला आहोत, दोन्ही बाजूनी सुलट विणायचं आहे। तर 11 ओळी या आपण सुलट विणून घेऊया। हे पहा, या 11 ओळी घालून झालेल्या आहेत। आता आपण सुलट बाजूलाच आहोत। टाके आता बंद करायचे, टाके याप्रमाणे बंद करायचे। पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा, पुढचा टाका विणायचा, पुन्हा पाठीमागचा काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत। टाके सैलसरच बंद करायचे, मध्ये मध्ये थोडंसं असं खेचायचंय म्हणजे टाके व्यवस्थित सैल राहतील। शेवटपर्यंत याचप्रमाणे टाके बंद केलेले आहेत। सुई काढून घ्यायची। तर इथपासून इथपर्यंत वगैरे शिवायला धागा लागणार आहे। इतका इतका धागा इथे सोडायचा आहे म्हणजे शिवता येईल यानेच। हा जो कट केलेला धागा आहे तो या शिल्लक राहिलेल्या टाक्यातून काढायचा की तो टाका बंद होऊन जाईल। हे बघा, आता हे स्टिच होल्डर वर टाके जे ठेवलेले आहेत काढून ते आहेत तसेच सुईवर काढून घ्यायचे। हे 50 टाकेच असणार आहेत। याप्रमाणे हे टाके या सुईवर काढून घेतलेले आहेत। ही सुलट बाजूच आहे। इथे नवीन धागा आता जोडावा लागेल। एक ओळ इथे सुलट विणून घ्यायची आहे। ही सुलट बाजूची ओळ आहे। ही एक ओळ सुलट विणून झाली। आता आपण उलट बाजूला आहोत। इथे आता पुन्हा पिंक धागा जोडावा लागेल। इथून पुढे उलट बाजूला सुद्धा पहिला आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा आहे। इथून पुढचं विणकाम हे त्या भागाचं झालं त्याचप्रमाणे विणायचं आहे। आता तर ही पिंकची जी आहे ती पहिली ओळ उलट विणायची। तर पॅटर्न प्रमाणे त्यातली ही ओळ उलट आहे आणि त्याच्या पुढची ओळ सुलट येईल। तर या 2 ओळी आपण विणून घेऊया। 2 ओळी पिंकच्या झालेल्या आहेत। आता आपण उलट बाजूला आहोत। 4 ओळी या ब्ल्यू कलरने विणायच्या आहेत। उलट बाजूची ओळ उलट, सुलट बाजूची ओळ सुलट याप्रमाणे। आता आपला पॅटर्न सुरू झालेला आहे। तर या 4 ओळी विणून घेऊया। पिंक 2 ओळी, आणखीन 4 ओळी या ब्ल्यू घालून झालेल्या आहेत। आपण आता उलट बाजूला आलेलो आहोत। ब्ल्यूच्या 4 ओळी झाल्यानंतर जी पहिली ओळ आपण पिंकने घालणार आहोत तिथे त्या ओळीला टाके कमी करायचे आहेत। तर ही पहिली पिंकची ओळ आहे तर पहिल्यांदा 2 चा 1 उलट करायचा, मधले सगळे उलट आणि पुन्हा शेवटी 2 चा 1 करायचा। याप्रमाणे 2 टाके कमी होतील। शेवटी पुन्हा 2 चा 1 करायचा आहे। त्यानंतरचा टाका एजिंगचा सुलट विणायचा। ही पहिली ओळ पूर्ण झाली। इथून पुढे प्रत्येक पहिल्या पिंक ओळीला मागच्या बाजूला 2 टाके कमी होतील। त्यानंतर एक ओळ पुन्हा सुलट येईल पिंकची, त्यानंतर पुन्हा 4 ओळी ब्ल्यूच्या। याप्रमाणे हे असंच विणकाम चालू ठेवायचं आहे। सुईवर 40 टाके उरले की टाके कमी करणं थांबवायचं आहे। त्यानंतर इथून इथपर्यंत ज्याप्रमाणे 8 इंच आपण विणलेलं आहे त्याप्रमाणे विणायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। सगळा हा भाग ज्याप्रमाणे विणला त्याचप्रमाणे इथून पुढे आता विणायचंय। हे 8.5 इंच इतकं झालेलं आहे। या शेवटच्या पिंक 2 ओळी झाल्यानंतर या ब्ल्यू 3 ओळी घालून झालेल्या आहेत। आता चौथी ओळ, या ओळीला आपण 2 टाके कमी केलेले होते। पहिला सुलट 2 चा 1 करायचा, शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट, शेवटी 2 चा 1 पुन्हा करायचा आहे आणि शेवटचा टाका पुन्हा सुलट। याप्रमाणे ही ओळ झालेली आहे। आता या ज्या आपण 11 ओळी घातलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। 11 ओळी या पूर्ण सुलट करायच्या आहेत दोन्ही बाजूनी। त्या 11 ओळी आपण विणून घेऊया। खालच्या पट्टीच्या या 11 ओळी घालून झालेल्या आहेत। आता टाके बंद करायचे आहेत। टाके सुलट बाजूनेच बंद करायचे। पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला टाका त्यावरून काढून टाकायचा,
याप्रमाणे टाके बंद करायचे आहे। पुन्हा पुढचा टाका विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा। सगळे टाके बंद झालेले आहेत। हा पाय शिवण्यासाठी म्हणून इथे इतका धागा सोडायचा आहे। आपल्याला धागा नवीन जोडायला नको। हा जो कट केलेला धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो। हे पहा, ही जी पॅन्ट आहे त्याचं सगळं विणकाम आता पूर्ण झालेलं आहे। तर कसं शिवायचं हे पाहूया आपण। खाली टाके बंद केल्यानंतर दोन्ही पायांसाठी आपण हे वेगवेगळे धागे सोडलेले आहेत, तर त्याच धाग्याने शिवायचं आहे। सुलट बाजूने शिवायचं। हे जे पिंक पट्टे आहेत ते असे एकमेकासमोर आणायचे आणि हा इथे धागा आहे तर पहिल्यांदा इथे याप्रमाणे एक अशी गाठ घालून घ्यायची आणि हे जे समोरासमोर हे जे आडवे टाके दिसतात तिथून शिवायचं आहे। एक लक्षात ठेवायचं आहे की डिरेक्शन सुईची याचप्रमाणे ठेवायची, दिशा एकाच बाजूने शिवायचं आहे। एकदा या बाजूने एकदा या बाजूने शिवायचं नाही, तर ज्या बाजूने शिवायला सुरुवात केलेली आहे त्याच बाजूने असं शिवायचं आहे, म्हणजे ते एकसारखं दिसतं। हे पहा, तर याप्रमाणे हे असं शिवत जायचं आहे। समोरासमोर जे हे आडवे टाके दिसतात त्यातून असं घेत हे शिवत जायचं आहे। हे मध्ये पिंक कलर येणार आहे पण तोही याने शिवायचा, काही फरक पडत नाही। जास्त ओढायचं पण नाही आहे आणि जास्त सैल पण सोडायचं नाही। हे पहा, याप्रमाणे दोनही पाय हे शिवून घेऊया आपण। जिथून पायाची विभागणी आपण केलेली आहे, विणकाम सुरू वेगळं वेगळं केलेलं आहे, तिथपर्यंत हे असं फोल्ड करायचं आणि सुलट बाजूने शिवायचं आहे। या बाजूने हा धागा वापरायचा आहे, या बाजूने हा धागा वापरायचा आहे। तर इथून इथपर्यंत आपण शिवून घेऊया। हे दोन्ही पाय व्यवस्थित शिवून झालेले आहेत। आता इथे वरून बरोबर खालीपर्यंत हे एकसारखं करून घ्यायचं। हा भाग शिवायचा आहे। हे पहा, यातला एक धागा असाच बाजूला ठेवायचा आणि या दुसऱ्या धाग्याने इथे मध्ये आधी याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे की बरोबर ते व्यवस्थित इथे दिसेल दुसऱ्या धाग्याची। आणि आपण आता जो वापरणार आहोत त्याची एक गाठ घालून घ्यायची। इथे बरोबर असा भाग हा शिवला गेलेला आहे। हा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। या समोरच्या टाक्यातून हे असं शिवत जायचं। हे पहा, याप्रमाणे। तर इथपर्यंत ते आपण शिवून घेऊया। हे इथपासून इथपर्यंत व्यवस्थित शिवून झालेलं आहे। तर हा धागा इथे असा आतमध्ये घालायचा, तो इथे एखादी अशी गाठ घालून टाकायची आणि पाठीमागे जे दिसतात टाके त्यातून असा लपवून टाकायचा। हा जास्तीचा धागा आहे तो इथे असा कट करून टाकायचा आहे। हाही धागा मध्ये गाठ घालून पुन्हा कट करून टाकायचा। हे सगळं शेवटचं फिनिशिंगचं काम आहे। जास्तीचे धागे दिसू नयेत किंवा धुतल्यानंतर वगैरे बाहेर येऊ नयेत यासाठी याप्रमाणे थोडंफार हे काम करावं लागतं। टाक्यांची डिरेक्शन ज्या दिशेने आहे त्याप्रमाणे हा धागा लपवत जायचा। हाही धागा इथे कट करायचा आहे। आपली पूर्ण सुरवार किंवा पॅन्ट तयार झालेली आहे। दिसत असेल तुम्हाला की हा पाठीमागचा भाग पुढच्या भागापेक्षा हा उंचच आहे, त्यामुळे हे असंच दिसणार आहे। आता ही जी होल्स केलेली आहेत त्यामधून ओढण्यासाठी आपल्याला एक नाडा किंवा लेस बनवायची आहे। पहिल्यांदा एक टाका घालून घ्यायचा आहे। ही गाठ घातल्यानंतर बोटाला असा वेढा द्यायचा आणि याप्रमाणे एक नवीन टाका घालायचा आणि हा पाठीमागचा जो टाका आहे तो यावरनं असा काढून टाकायचा। पुन्हा पुढचा टाका घालायचा, पाठीमागचा टाका त्यावरनं काढून टाकायचा। ही अशी लेस बनवत जायचं आहे किंवा नाडा म्हणता येईल। बरोबर अशी खाली ही साखळी बनत जाईल। याप्रमाणे ही लेस बनवत जायचं आहे। दोन पदरी सुद्धा तुम्ही बनवू शकता। हे असं गोल माप घ्यायचं, आणखीन साधारण त्याच्यापेक्षा एक वीथ भर किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त असं
हे विणायचं आहे तर ते आपण विणून घेऊया। ही साखळी याप्रमाणे तयार झालेली आहे। मी 2 रंगात विणलेली आहे। सुई काढून घ्यायची आहे। इथे इतकासा असा धागा कट करायचा। हा कट केलेला जो धागा आहे तो यातून असा काढायचा आहे या शेवटच्या टाक्यातून आणि ओढला की ते टाके बंद होऊन जातात। हे पहा, ही याप्रमाणे दिसणार आहे। या इथून अशी ओवून घ्यायची आहे। ही अशी घातल्यानंतर पण नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे बांधतो त्याप्रमाणे ही बांधायची आहे। अगदी ही व्यवस्थित येते, बाळाला राहते ही गरम। वापरून आणखीन थोडी ही सैल होते याच्यापेक्षा, कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे। तर आशा आहे की तुम्हाला हे नक्की विणायला आवडेल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।